शिक्षण आणि व्यवसायाकडे पाहण्याची मानसिकता. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्व घडवण्याचे माध्यम आहे. व्यवसायातही प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि देशभक्ती आवश्यक आहे. शिक्षकांची जबाबदारी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच जबाबदारी, कर्तव्यभावना आणि देशप्रेम निर्माण केलं पाहिजे. शिक्षक स्वतः आदर्श असेल तर विद्यार्थ्यावर त्याचा मोठा प्रभाव पडतो. शिक्षक विद्यार्थी संबंध यांच्यातील नातं हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसावं. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणं महत्त्वाचं. शिक्षकांचा सन्मान आणि स्वातंत्र्य. शिक्षकांना त्यांच्या कामात योग्य स्वातंत्र्य किंवा निर्णय क्षमता मिळाली पाहिजे. मात्र स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य. विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्याची संधी मिळाली पाहिजे. शिकवणं ही नाही हा प्रश्न नसून विद्यार्थ्याला शिकण्याची प्रेरणा कशी मिळेल हा खरा प्रश्न आहे. शिक्षणातील जबाबदारी. शिक्षण ही केवळ शिक्षकाची जबाबदारी नाही. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाज या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. शिक्षणातील गैरव्यवस्थेवर भाष्य. शिक्षण व्यवस्थेतील काही चुकीच्या पद्धतीमुळं शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचाही वेळ वाया जातो. व्यवस्थेत बदल करताना शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष अनुभवाचा विचार झाला पाहिजे. व्यावसायिक प्रशिक्षणाचे महत्त्व. शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होता येतं. कौशल्याधारित शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. अस्तित्वासाठी संघर्ष. बदलत्या परिस्थितीतील शिक्षकांनी आपल्या अस्तित्वासाठी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी संघर्ष करणं आवश्यक आहे. संघर्ष हा वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर व्यवस्थेतील सकारात्मक परिवर्तनासाठी असावा. शेवटी मला असं वाटतं, शिक्षकाला केवळ शिकवण्याचं स्वातंत्र्य नको तर विद्यार्थ्यांना शिकण्याचे स्वातंत्र्य आणि संधीही मिळाली पाहिजे. कारण उत्तम शिक्षण म्हणजे फक्त माहिती देणे नव्हे तर विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे होय. जय हिंद.